रत्नागिरी शहरामध्ये महिन्याच्या अंतरामध्ये 2 आत्महत्या झाल्या। पहिली झाली ती 28 मेला उदय लेमय यांची, कर्ल्याचे पोलीस पाटील यांची, त्यांनी घरीच आपल्या गळफास लावला। आणि दुसरी बरोबर झाली 29 जूनला, ती झाली नाशिकमधल्या एका सुखप्रीत या महिला अधिकाऱ्यांनी भगवती किल्ल्याच्या समुद्रामध्ये उडी टाकून आत्महत्या केली। सारपळे महिन्याभराच्या फरकाने झालेली आहेत। लिमयची झाले 28 मेला त्यांनी केले आणि 29 जूनला ह्या सुखप्रीत या तरुणीने बँक अधिकाऱ्यांनी केलेली आहे। तर दोन्ही आत्महत्येच्या संदर्भात अजूनही पोलीस तपास सुरू आहे आणि दोघांमधून नेमकं काय निघेल, त्यामधून निष्पन्न होईल, इकडे संपूर्ण रत्नागिरीवाल्यांचं नव्हे, अगदी नाशिकपर्यंतच्या बँक अधिकाऱ्यांचं म्हणा लक्ष आहे। मुळात उदय लिमयनी जी आत्महत्या केली त्या आत्महत्येनंतर ते कर्ला गावचे पोलीस पाटील, अतिशय नम्र स्वभाव, अतिशय सलोख्याने वागणारे आणि प्रत्येकाच्या उपयोगी पडणारं असं ते व्यक्तिमत्व होतं। पण त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नीने जो पोलीस अधीक्षकांना आणि पालकमंत्र्यांना त्यांच्या पत्नीने जयश्री लिमयनी एक निवेदन दिलं। त्या निवेदनावर त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या पतीच्या मृत्यूला 2 पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत आणि त्यांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली। आता हा तपासाचा भाग पोलिसांकडे आहे। पोलिसांनी तपास सुरू केला। पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश मायंडकर यांनी सांगितलं माझ्याकडचा तपास संपलेला आहे त्या प्रकरणातला। आता ॲडिशनल SP म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गाडेकवाड यांच्या दालनात तो रिपोर्टच्या चौकशी सुरू आहे। त्या संदर्भात अजूनही काही कुठल्या निर्णयावर पोलीस आलेले नाही आहेत। म्हणजे नेमकं त्या 25,000च्या खरेदीवरूनच पोलिसांनी त्यांना लिमयना त्रास दिला की पोलिसांनी 25,000 घेतले। शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांना त्यांनी सांगितलं की असेच आपण त्या ठिकाणी खर्च केलेत आणि नाईक कंपनीची पावतीसुद्धा त्यांनी दिली असं पोलिसांचं म्हणणं आहे। पण त्यांच्या पत्नीचं म्हणणं असं की ह्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केल्या। त्यामधला सुद्धा अजून तपास बाकी आहे, तो सुद्धा तपासाचं काम सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला ही सुखप्रीत तरुणी आहे, नाशिकमध्ये बँक अधिकारी होती, ती रत्नागिरीत आली होती आपल्या एका पूर्वीच्या प्रियकराला भेटायला, त्याचं नाव सुखप्रीत। आणि तिने जी आत्महत्या केल्यानंतर तिचे वडील रत्नागिरीत आले। वडिलांनी म्हणजे प्रकाशसिंग धारीवाल यांनी पोलिसांना तक्रार दिली की ह्या माझ्या मुलीच्या आत्महत्येला हा सुखप्रीत जो एका राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी म्हणून काम करतो तो जबाबदार आहे। आता इथपर्यंत सारं ठीक होतं, पण नंतर आता पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने वडिलांच्या तक्रारीवरून त्या सुखप्रीतवर च्या संदर्भात जसपिंग सिंगवर गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अजून अटक झालेली नाही आहे। त्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा अर्ज केला आहे। म्हणजे ह्या दोन्ही आत्महत्याच्या प्रकरणामध्ये थोडी गुंतागुंत आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे, पण अमुक ठिकाण किंवा अतिशय महत्त्वाच्या दुव्यापर्यंत पोलीस अजूनही ह्या दोन्ही प्रकरणात आलेले नाही आहेत। ना ते उदय लिमयच्या आत्महत्या प्रकरणात आलेत, ना सुखप्रीतच्या आत्महत्या प्रकरणात आलेत। गुन्हा दाखल झाला आहे त्या बँक अधिकाऱ्यावर, त्याला अजून अटक करण्याची पोलीस कारवाई करत नाही आहेत। मग त्याच्यामध्ये त्यांना अजून पुराव्याची गरज आहे। सकृतदर्शनी त्याची झालेली भेट, त्याने केलेला फोन, दुसऱ्याच्या मोबाईलवरून, हे सगळं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले। पण साधारणपणे महिनाभरातल्या 2 आत्महत्यांचा विचार केला ना, तर अजूनही पोलिसांना म्हणावा तितका क्ल्यू किंवा पुरावा अजून हाती लागलेला नाही। त्यामुळे नेमकं लिमयच्या बाबतीत काय घडणार आहे किंवा त्या सुखप्रीत तरुणीच्या बाबतीतल्या आत्महत्या प्रकरणी नेमकं काय निष्पन्न होणार आहे, ह्या दोन्ही आत्महत्या प्रकरणात मात्र अजूनही गुंतागुंत वाढत चालले। आणि गुंतागुंतीनंतर ज्या वेळेला पोलीस तपासामध्ये नेमकं काय निष्पन्न होईल, इकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागून राहिलं आहे। टाइम डिले करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।